तर नवले पूल परिसरात आंदोलनाला बंदी घालण्यात आली आहे। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून हे आदेश देण्यात आलेत। मुंबई बंगळुरू महामार्गावरील नवले पूल या ठिकाणी आता आंदोलनास बंदी घालण्यात आलेली आहे। नसरापूर अत्याचार प्रकरणात नागरिकांनी नवले पूल परिसरात खरं तर मोठं आंदोलन केलं होतं। यामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। त्यामुळे आता हा निर्णय घेण्यात आलाय। तर यापुढे कुणालाही या ठिकाणी आता आंदोलन करता येणार नाहीये। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, खरं तर नसरापूर अत्याचार प्रकरण जे झालं त्यानंतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात नवले पूल परिसरात आंदोलन केलं होतं, मात्र आता हा पूल आंदोलनासाठी बंद करण्यात आलाय। काय अधिकची अपडेट? खरं तर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबतचे आदेश काढलेले आहेत। नवले पूल हा परिसर खरं तर अपघातासाठी ओळखला जातो, मात्र गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी सातत्याने आंदोलने केली जात आहेत। त्याचबरोबर नुकतंच नसरापूरची जी अत्याचाराची घटना घडलेली आहे त्या संदर्भात कुटुंबियांनी आणि स्थानिक नागरिकांनी या नवले पूल परिसरामध्ये येऊन आंदोलन केलेलं होतं आणि चक्काजाम आंदोलन हे झालेलं होतं। त्यामुळे जवळपास 3 ते 4 तास पूर्णपणे मुंबई बेंगळूर महामार्गावरची वाहतूक आहे ती ठप्प झालेली होती। याचा मोठा परिणाम वाहतुकीवर झालेला होता, नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास झालेला होता आणि त्या अनुषंगाने आता पोलीस आयुक्तांनी हे महत्त्वाचे आदेश दिलेले आहेत। यापुढे या नवले पूल परिसरामध्ये कुठेही आणि कोणत्याही संघटनेला आंदोलन करता येणार नाही याबाबतचे आदेश त्यांनी जारी केलेले आहेत। त्यामुळे नवले पूल परिसरामध्ये जो मुंबई बेंगळूर महामार्गाचा एक महत्त्वाचा टप्पा पुण्यातला आहे, या ठिकाणी जर वाहतूक कोंडी झाली तर त्याचा परिणाम हा या महामार्गावर होतो। त्यामुळे अशा पद्धतीची आंदोलनं या ठिकाणी होणार नाही याची खबरदारी आता पोलिसांनी घेतलेली आहे। त्यामुळे या नवले पूल परिसरामध्ये या पुढील काळापासून आता कुठेही नागरिकांना किंवा संघटनेंना आंदोलन करता येणार नाहीये। अशा पद्धतीचे आदेश आता पोलीस आयुक्तांनी काढलेले आहेत। जी, निश्चितच अमोल, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।